रोजगारापासून या ठिकाणी उद्योगांमध्ये देखील तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी काम करते। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देखील तरुणाईसाठी, हा देश तरुणाईचा देश आहे, त्यामुळे या देशामध्ये तरुणाईसाठी अनेक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले, राज्य सरकारने घेतले। त्यामुळे नुसतं असं या ठिकाणी खोटी आश्वासनं देऊन या ठिकाणी जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे त्यांनी किती प्रयत्न केले तरी सुद्धा या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या देशातल्या युवकांसाठी, तरुणांसाठी जे जे काही केलेलं आहे ते म्हणून 140 कोटी जनता, तरुणाई आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहेत। आणि म्हणूनच एक जी काही लोकप्रियता त्यांना लाभलेली आहे देशात आणि जगभरामध्ये, ही यांची विरोधकांची पोटदुखी आहे। आणि म्हणूनच या तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी आपल्या राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी ते करतायत। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही राजकारण केलं तरी सुद्धा तरुणाई देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना ओळखते, या देशातली 140 कोटी जनता देखील मोदी साहेबांना ओळखते। आणि रोटी, कपडा, मकान आणि रोजगार देणारं हे एनडीए सरकार आहे, मोदीजींचं सरकार आहे। आणि म्हणून आमचं महायुतीचं सरकार देखील लाखो लोकांना नोकऱ्या देण्यासाठी ज्या ज्या योजना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या लोकांसमोर परिवहन विभाग कारवाई करतोय आणि एकीकडे अमराठी रिक्षा चालकांची मुसळी पाहायला मिळाली। कारवाईचे आंदोलन केलं गेलं अमराठी रिक्षा चालकांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला त्यांचे प्रश्न समजून घ्यायला महायुतीचे मंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत। चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतून मार्ग निघेल अशा प्रकारचा रिक्षा चालकांनी आज चांदिवलीमध्ये आंदोलन, आपले गणपतीचे उत्सवाचे मोफत बसचे बॅनर लागले, हिंदुत्वाची लाईन अंडा फेकण्याचा प्रयत्न झाला माजगावमध्ये। बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि त्यामुळे आमचे गणेश भक्तांच्या स्वागताचे, किंबहुना कोकणामध्ये गणेश भक्त लाखोंच्या संख्येने जातात, त्यांच्यासाठी एसटी मोफत सोयी सुविधा देण्याचा जो काही उपक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवतोय, हा जो सण गणेश भक्तांचा आहे त्याचे बॅनर आम्ही लावलेले आहेत। या बाबतीमध्ये किसानों को आज दूसरा किस्त जो है आज उनके खाते में जमा हुआ है 5,000 करोड़ का। इसके पहले भी 6 लाख लोग किसानों को पहला हफ्ता गया 5,000 करोड़ का, अभी 6 लाख किसानों को 5,000 करोड़ का दूसरा किस्त गया है। 10,000 करोड़ के किस्त जो है इंस्टॉलमेंट किसानों के खाते में जमा हुए हैं। ये किसानों का सरकार है, ये किसानों की सरकार है। किसानों के पीछे खड़े रहने का काम हमारी सरकार कर रही है। ये महाराष्ट्र के तिजोरी पर किसानों का पहला अधिकार है, इसलिए किसानों के पीछे हमारी सरकार खड़ी है।